स्वामी समर्थांची पूजा किंवा नामस्मरण करताना अनेक भक्तांच्या डोळ्यात आपोआप पाणी येते. ही घटना फक्त भावनिक नाही तर मानसिक, आध्यात्मिक आणि अनुभवजन्य अशा अनेक पातळ्यावर समजून घेता येते. भारतीय भक्ती परंपरेत अशा अनुभवाला फार महत्त्व दिले गेले आहे. प्रथम भावनिक कारण लक्षात घ्यावे लागते. स्वामी समर्थ हे भक्तांसाठी केवळ देव नाहीत, तर आई वडील, गुरु, रक्षक किंवा सखा आहेत. पूजा करताना मनातील दुःख, भीती, ताणतणाव, अपूर्ण इच्छा किंवा कृतज्ञता या सगळ्या भावना एकाच वेळी येतात. दैनंदिन जीवनात दडपलेल्या भावना पूजा करताना मोकळ्या होतात आणि त्यांचे नैसर्गिक रूप म्हणजे डोळ्यात येणारे पाणी. हे अश्रू दुःखाचे नसून मन हलके झाल्याचे चिन्ह असते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे श्रद्धा आणि समर्पण. जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने स्वामी माझे सर्व काही तूच पाहतोस अशा भावनेने पूजा करतो, तेव्हा अहंकार कमी होतो. स्वतःला लहान आणि ईश्वराला मोठे मानण्याची ही अवस्था म्हणजे शरणागती. या अवस्थेत मन अत्यंत कोमल होते आणि डोळ्यातून अश्रू येणे सहज घडते. अशा संत परंपरेत यालाच भावाश्रू म्हटले आहे. तिसरे कारण म्हणजे मानसिक शांतता आणि एकाग्रता. पूजा, जप किंवा ध्यान करताना श्वासोच्छवास मंदावतो. मन एका वेळी बिंदूवर स्थिर होते. अशा वेळी मेंदूमधून शांतता देणारे रसायन जसेच एंडोर्फिन स्त्रवते. या खोल एकाग्रतेत शरीर आणि मन दोन्ही संवेदनशील बनतात. डोळ्यात पाणी येणे ही त्या अंतर्गत बदलाची शारीरिक प्रतिक्रिया असू शकते. चौथे आध्यात्मिक अनुभव म्हणूनही याकडे पाहिले जाते. अनेक भक्तांचे मत आहे की स्वामी समर्थांची कृपा किंवा उपस्थिती जाणवली की डोळ्यात आपोआप पाणी येते. शब्दात न मावणारा अनुभव अश्रूमधून व्यक्त होतो. स्वामी जवळ आहेत, मला समजून घेत आहेत ही भावना अत्यंत स्पर्शक असते. अशा वेळी अश्रू येणे म्हणजे आत्म्याचा प्रतिसाद मानला जातो. पाचवे कारण म्हणजे कृतज्ञता. आयुष्यात आलेल्या संकटातून बाहेर पडताना, अडचणी दूर झाल्यावर किंवा विनाकारण मिळालेल्या आधाराची जाणीव होताना मन भरून येते. पूजा करताना त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि डोळ्यात पाणी येते. हे अश्रू वेदनेचे नसून आभाराचे असतात. शेवटी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की पूजा करताना डोळ्यात पाणी येणे हे काही आजाराचे किंवा कमजोरीचे लक्षण नाही. उलट ते मनाची शुद्धता, श्रद्धेची तीव्रता आणि भक्तीची खोली दर्शवते. स्वामी समर्थांच्या चरणी असे अश्रू वाहणे म्हणजे मन आतून पवित्र होत असल्याचे सुंदर चिन्ह आहे. भक्ती जेव्हा शब्दापलीकडे जाते तेव्हा अश्रू बोलू लागतात असे म्हणतात आणि स्वामी समर्थांच्या पूजेत येणारे अश्रू त्यांचेच प्रतीक आहे. अशा प्रकारे माझा व्हिडिओचा शेवट झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो. थँक्यू सो मच, व्हेरी मच.